राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी येते। राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी निवडणूक प्रचारासाठी काम करणाऱ्या डिझाइन बॉक्स या संस्थेचे प्रमुख असलेले अरोरा नेमके कुठे गायब आहेत असा सवाल केलेला आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्याबाबत एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। निवडून आलेल्या आमदारांना पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी अरोरा अजित पवारांना चुकीचे सर्व्हे द्यायचा असा आरोप मिटकरींनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर विधानसभा आणि इतर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाच्या मागे अजित पवारच आहेत, यामागे दुसरा कोणाचाही काडी मात्रही हात नाही असंही मिटकरी म्हणाले। अरोरांनी शरद पवारांवर टीका करण्याची सुद्धा सूचना केलेली होती असा दावाही मिटकरींनी केलेला आहे। तर अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा नरेश अरोरा आणि अशोक खरात यांच्याशी काही संबंध आहे का याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी मिटकरींनी केली आहे। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकांना तिकीट देऊ नका, त्यांचा रिपोर्ट चुकीचा येतो असं सांगितल्यावर सुद्धा अजितदादांनी काही न ऐकता विश्वासू लोकांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि ते लोक निवडून आले। विदर्भामध्ये तर 10 पैकी 9 जागा आपल्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या निवडून आल्या। त्याच्यामुळे दादा हे स्वयंभू होते आणि 40 आमदार निवडून आल्यानंतर मग दादांना भेटणं, पुष्पगुच्छ देणं, दादांच्या खांद्यावर हात टाकणं, नंतर आमदारांमध्ये भांडणं लावणं, वरिष्ठ नेत्यांच्या अनेकांकडे वेगवेगळ्या तक्रारी करणं आणि मध्यंतरी त्यांनी हे पण सल्ला दिला होता की तुम्ही जनतेत जा आणि ही आश्वासनं द्या। दादा म्हणाले की मला जे आश्वासनं पाळता येतात तेवढीच आश्वासनं मी देऊ शकतो, म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे दादांनी त्याला असं म्हटलं। दुसरं, तुम्ही पवार साहेबांवर टीका करा, पण दादांना त्याला कडक भाषेत सांगितलं की या अशा फालतू गोष्टी मला सांगायच्या नाहीत। की 27-28 जानेवारी 2026 ला जे काही विमान दुर्घटनेमध्ये सगळं महाराष्ट्र 28-29 ला अजूनही 2 महिने झाले सुन्न आहे आणि यामध्ये हा जो गडी आहे नरेश अरोरा, ज्याची PR एजन्सी होती डिझाइन बॉक्स नावाची, हा नेमका कुठं त्या काळात होता याचं थोडं सगळं CDR वगैरे निघाले पाहिजे असं मला वाटतं, कारण ह्या व्यक्तीची भूमिका अत्यंत संशयास्पद या सगळ्या प्रकरणामध्ये राहिलेली आहे। अजितदादांच्या विमान अपघाताच्या संदर्भात त्याचं मौन हे बरंच काही सांगून जातं, त्यामुळे तो मोकाटही गेला असेल। नसेल चुकीचं तर मग ठीक आहे ना, आम्ही त्याला दिलगिरी व्यक्त करू त्याची, पण जर याच्यात काही तुम्ही नेमके 27-28 ला तुम्ही कुठं होता, तुम्ही दादांच्या इतक्या जवळचे होता, तुम्ही 28 ला गॉगल घालून अंत्यसंस्कारावर बसताना दिसलात, ते महाराष्ट्राला कळू द्या। मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय, पण महाराष्ट्रात अजितदादांचा एक जो मानणारा वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तो पण हे विचारतोय। म्हणजे तुम्ही VK सिंगवर आपण आक्षेप घेत असताना VK सिंग असेल किंवा मग अनेक लोक त्याच्यामध्ये आक्षेप आहे, तो VSR व्हेंचर कोणी त्यात हे करायला लावलं, यांनी सेकंड हँड विमान पण घेतलं, याच्यामध्ये अरोराची भूमिका काय होती? अरोरा सांगायचं ना दादांना जॅकेट घाला, मग अरोरानी सांगितलंय काय दादा तुम्ही विमानात बसा, आज तुम्ही बाय रोड जाऊ नका। आणि VSR व्हेंचर, अरोरा आणि आता अशोक खरात हे पण काही लिंक लागते का हे सुद्धा तपासावं लागेल।